नमस्कार, मी आहे माधुरी. माधुरी हेल्दी फूड चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत करत आहे. आज मी तुम्हाला दाखवत आहे गव्हाच्या पिठाच्या शेवया. एवढं मी पीठ घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. तर आता हे मळून घेते मी आणि पारंपरिक पद्धती म्हणजे आमच्याकडे मशीन आहे, एक 50-60 वर्षापूर्वीची मशीन आहे शेवयांची. त्याच्यामध्ये मी तुम्हाला शेवया करून दाखवत आहे. आता हे बघा, मी असं पीठ मळून घेतलेलं आहे. सुक्कच मळायचं आहे पीठ, आपल्याला जास्त पाणी नाही टाकायचं. आणि मग असे छोटे छोटे गोळे करून याचे हातामध्ये आपल्याला मशीनमध्ये घालायचं आहे. हे बघा, असा गोळा घेतलेला आहे. आता हा गोळा आपण मशीनमध्ये टाकूयात. हे बघा, आता हा गव्हाचा गोळा आहे पिठाचा, तो मी टाकत आहे मशीनमध्ये. इथून एकदम 50-60 वर्षापूर्वी ही जुनी मशीन आहे. मस्त एकदम छान शेवया येतात आणि गव्हाच्या आहे, पौष्टिक आहे. मेन आपण गोळ पण टाकू शकतो, साखर पण टाकू शकतो. हे बघा, आता लाटण्याने हे आपण करू. हे जे आहे पीठ ना आता टाईट होणार आहे आणि या बघा शेवया मस्त खाली पडत आहे. खूपच. हे बघा, हे असं ताट घेतलं आहे इथे आणि या पडणार आहेत इथे ताटावर. तुम्ही काही घेऊ शकता, पेपर घ्यायचा असेल तर पेपर घेऊ शकता. हे बघा, आता शेवया खाली येत आहेत व्यवस्थित. थोडं हलतं कारण की फळी नाहीये, मी खुर्चीवरच करत आहे. हे बघा किती छान पडतायत. ह्या खाली अशा आपण ताटावर घ्यायच्या आहेत. हे बघा, चविष्ट होतात ह्या आणि वर्षभर टिकतात व्यवस्थित. उन्हामध्ये नाही वाळवलं तरी चालेल, आपण फॅनच्या खाली वाळवलं तरी चालतं. तर मी आता फॅनच्या खालीच वाळवून घेणार आहे. येत आहेत. हे बघा, हे बघा, असे मी या ताटांमध्ये शेवया काढलेल्या आहेत आणि इकडे ह्या ज्या वाळल्या आहेत त्या अशा टाकल्या आहेत. ठीक आहे, अजून करते मी, तुम्हाला दाखवते अजून. हे बघा, शेवया अशा प्रकारे तयार झालेल्या आहेत. मी अशा वाळवायला ठेवल्या आहेत इथे ताटांमध्ये काही. ठीक आहे, झालेल्या आहेत. ह्या गव्हाच्या आहेत, पौष्टिक आहेत. आता मी ह्या वाळवते फॅन खालीच अजून 1 तास आणि मग खाणार आहोत. तर हा शेवयांचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नक्की, आणि आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला हा सोऱ्या बाजारात कुठेही मिळेल. तुम्हीही अशा शेवया छानपैकी करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की कशा झाल्या तुमच्या शेवया. तर थँक्यू सो मच हा व्हिडिओ बघितल्याबद्दल. मस्त खा आणि स्वस्त रहा. उन्हाळ्याच्या अशा रेसिपी मी तुम्हाला दाखवत जाईन. थँक्यू सो मच. बाय बाय.